नमस्कार. रोखोक चर्चामध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मी राज वैशंकर. रोखोक आज आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांच्यासोबत. आदिती तटकरे यांचा 8 महिन्याचा कार्यकाळ नुकताच पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवरती आपण आज त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत. नमस्कार. आज आपण थेट गप्पा मारणार आदिती तटकरे यांच्यासोबत. आदिती, तुमचं स्वागत आहे. थँक्यू. आपण आम्हाला सांगा की आपला जवळपास 8 महिन्याचा कार्यकाळ जिल्हा परिषदेचा पूर्ण होत आहे अध्यक्ष म्हणून. एक आपण तरुण उमेदवार आहात आणि आपण या बहुमूल्य अशा पदावरती जिल्ह्याच्या बसलेला आहात. आपला हा कार्यकाळ पूर्ण करत असताना आपल्याला काय अडचणी आल्या किंवा काय अनुभव आले, काय सांगा? पहिलं तर मी आपल्या चॅनलचे मनापासून आभारी आहे की आपण रोखोक ह्या कार्यक्रमामध्ये मला त्या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधण्याची संधी दिलीत. 21 मार्च 2017 रोजी आमच्या कार्यकाळाला त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि आज आपण या ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे त्या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये आम्हाला वर्ष पूर्ण होईल. पण यंदाच्या वर्षी सुरुवातीलाच काम करत असताना खरंच सर्वात मोठं आव्हान हे होतं की आम्ही ज्या वर्षी विराजमान झालो त्याच वर्षी पनवेल महानगरपालिका स्थापन झाली आणि त्याच्यामध्ये जो मेजर रेव्हेन्यू इन्कम सोर्स जो होता तो त्या ठिकाणी जिल्ह्यापासून थोडा लांब झाल्यामुळे बजेट जवळपास 50% सुरुवातीलाच त्या ठिकाणी खाली आलं आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टींसाठी जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं जशा पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे म्हणजे इन टर्म्स ऑफ निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे, विविध विकास काम म्हणजे मूळ म्हणजे गावातल्या अंतर्गत विकास कामांसाठी तिथं कुठं ना कुठं तरी आम्हाला या निधी हवावी. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद महत्त्वाची भूमिका. कारण आपण जर बघितलं तर सर्वात जास्ती अपेक्षा या जिल्हा परिषदेकडूनच त्या ठिकाणी ग्रामस्थ मंडळींच्या. नागुटणा ग्रामपंचायतीच्या निवडणूक जाहीर झालेल्या सर्वत्रिक निवडणुका आणि या निवडणुकाकडे आपण कसं बघताय? खऱ्या अर्थानं मी नेहमीच म्हणते की ग्रामपंचायतीची निवडणूक ही खरं सर्वात महत्त्वाची असते. कारण मी जसा मगाशी उल्लेख केला की एक जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून इथं येणारी किंवा एक जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून येणारी जी आपल्याकडे वर्दळ असते का ते आपण ग्राउंड लेवलवर काम करत असतो म्हणून. तसं ग्रामपंचायत हा मला अतिशय सर्वात जास्त महत्त्वाची का वाटते की सर्वात पहिलं जर गावामध्ये कुठं अडी अडचण असेल ना तर पहिलं आपण सरपंचाकडे जातो. त्याच्यामुळे आत्ता तर थेट सरपंच निवडण्याचा अधिकार सुद्धा जनतेला आहे. आणि जसं आपण बघितलं असेल मागच्या वर्षी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुरुवात केली त्यांनी थेट नगराध्यक्षाची, त्याच्यानंतर हा थेट सरपंचचा त्या ठिकाणी निर्णय आला. त्याच्यामुळे फेअर पद्धतीनं त्या ठिकाणी आपला सरपंच निवडायचा चान्स हा त्या ठिकाणी आता नागोठणेकरांना मिळालेला आहे. त्याच्यामुळे त्याचा चांगला त्या संधीचा ते वापर करतील. कारण आपलं मतदान हे फार महत्त्वाचं असतं, विच इज व्हेरी व्हॅल्युएबल. त्याच्यामुळे ती संधी आपल्याला 5 वर्षातून एकदाच मिळते आपला सरपंच निवडायची. आतापर्यंत कसं व्हायचं, सदस्य आपण निवडायचो आणि मग त्या सदस्यात ना एक ग्रामपंचायतचा सरपंच आणि उपसरपंच. पण थेट सरपंच असल्यामुळे इट्स अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी नागोठणेकरांना सुद्धा. मागच्या काळामध्ये तिथे सेनेचे सरकार आलं, सेनेचा भगवा तिथे पडला आणि मग यावेळेस आपलं घड्याळ फडकण्यासाठी काय आपण विशेष प्रयत्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या वेळेला कुठल्याही निवडणुकीला सामोरं जातो आमचा एक जो मुद्दा असतो तो कायमस्वरूपी असतो, तो म्हणजे विकासाचा. त्याच्यामुळे यंदा सुद्धा आपण जर बघितलं असेल की गोरेगावची जी ग्रामपंचायत कदाचित आपल्या IQ असेल, जी नोव्हेंबर मागच्या टप्प्यामध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी झाल्या त्याच्यामध्ये गोरेगाव ही एक अशी ग्रामपंचायत आहे जिथे 25 वर्ष ही शिवसेनेची सत्ता होती आणि 25 वर्षांनंतर आज त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरपंच आहे. लोकशाही काही होऊ शकतं. त्यावेळेला लोकांना एकाने वाटत होतं 25 वर्ष त्यांनी वाट बघितली, काही विकास नाही झाला. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी संधी दिली, कौल दिली आणि त्याच्यानंतर आम्ही बरेचसे त्या ठिकाणी विकास कामं केली. दिव्यागरची ग्रामपंचायत आपण बघितली, फार गाजली होती ती निवडणूक का तर ते खासदार साहेबांनी दत्तक घेतलेलं ती ग्रामपंचायत होती आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकलेला. त्याच्यामुळे प्रत्येक निवडणुकीचे कॅल्क्युलेशन हे वेगळे असतात. मधून कामं गेली तरी ते राबवली जात नाहीत किंवा त्यांनी मागितली तरी येत नाही.
असं काय अनुभव आपल्याला आहे का या कालावधीत? मला सध्याच्या कालावधीमध्ये सुदैवाने आतापर्यंत तरी तसं नाही आढळलेलं आहे, पण तुम्ही म्हणताय तसं असं झालेलं आहे बऱ्याचशा वेळेस. ज्या वेळेला एका ग्रामस्थ मंडळी एका अमुक पक्षाचे कार्यकर्ते असतात आणि तिथं सत्ता एका दुसऱ्या पक्षाची ज्या वेळेला असते, त्यावेळेला बऱ्याचशा त्यांना वाटतं की आम्ही आमच्याच पक्षात प्राधान्य जिथूनही मिळेल तो आम्ही घेईल, आमचं काम होणं महत्वाचं आहे. अंतर्गत रस्ते असेल, जे काय पाण्याचं असेल किंवा त्यांची सभागृह असतील, एव्हरीथिंग. म्हणजे ही गावाचा मूळ प्रश्न तर हेच असतात. एक तर सभागृह असतं, त्यांच्या इथलं अंतर्गत रस्ते असतात, पाण्याची असते, विजेचं. तर त्यामुळे हे जर प्रश्न जर कोणाकडनं सोडवले जात असतील तर मला नाही वाटत कोणी हल्लीच्या ह्याच्यामध्ये नाही. हा, काही ठिकाणी ज्या वेळेला खूपच वातावरण दोन पक्षांचं एकदमच हे असतं त्यावेळेला तो विषय येत असतो. मला अजूनपर्यंत आढळलेलं नाहीये, पण अशा पद्धतीचं झालेलं आहे हे मी सुद्धा त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. ग्रामपंचायत बंडखोरी झालेली आहे शिवसेनेमध्ये, म्हणजे त्यांच्याच पक्षाची जी काही नेते मंडळी आहेत ते आता अपक्ष लढत आहेत. मग याचा निश्चित राष्ट्रवादीला फायदा होईल असं वाटतंय? आता ह्याचा फायदा होईल का नाही हा येत्या दिवसामध्ये जसं निवडणुकीला खऱ्या अर्थानं म्हणजे शेवटचे ज्या वेळेला एक रंगरूप येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं लक्षात येईल. पण तो फायदा किंवा त्याचं नुकसान हा एक मुद्दा बाजूला ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय.